गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज 3 नगर परिषद निवडणूक संपन्न होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात अनेक मोठे नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते विजयभाऊ वडेट्टीवार हे पूर्ण ताकद या 3 नगर परिषदेसाठी लावत आहेत. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आहे आणि आरमोरीत आशिष जयस्वाल यांची सभा आहे. भाऊ, कशा प्रकारे या निवडणुकीकडे बघता? मोठे दिग्गज नेते, तुमच्यासारखे नेते पूर्ण ताकद लावत आहेत, काय म्हणा? हे बघा, मुळात सर्व गल्लीपासून दिल्लीपर्यंत असताना शहर विकास का झाला, शहराचा विकास का झाला नाही? यापूर्वी मुख्यमंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री होते, तत्कालीन मुख्यमंत्री. आत्ताचे मुख्यमंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे आणि इतकी सर्वोच्च सत्ता असताना शहराची दुर्गंधी आहे. शहरामध्ये विविध समस्यांनी ग्रस्त असं शहर आहे आणि यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना झालेला आहे. हे सर्व सुरू आलेल्या निधीचा योग्य वापर करून, योग्य विनियोजन करून जर काम करतो म्हटलं तर हा शहर सुंदर होऊ शकतो आणि ती ताकद आमच्यामध्ये आहे. आणि काँग्रेसचे उमेदवार आम्ही एकदम सक्षम आणि प्रामाणिक उमेदवार आम्ही निवडलेले आहेत. ते ठेकेदार नाही आहे, त्यांचं कुटुंब ठेकेदार नाही आहे. अलीकडे फॅड आलाय, आमदार ठेकेदार, नगराध्यक्ष ठेकेदार, हे सगळं जे आहे तो ठेकेदारीच करणार आणि शहराला लुबाडणार. यापूर्वी सुद्धा तेच झालं. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान आमदाराची तिकीट कापावी लागली का? तर त्यांनी त्या भाजपने विकास केला नाही म्हणून. इथल्या नगराध्यक्षाची विद्यमान नगराध्यक्षाची तिकीट कापली का? तर त्यांनी विकास केला नाही म्हणून. हे लोकांच्या पुढे आहे आणि लोकांना प्रामाणिक काम करणारा चेहरा हवा आहे. काँग्रेसने 3ही ठिकाणी सक्षम आणि प्रामाणिक उमेदवार दिलेले आहेत. काँग्रेसची विचारधारा ही मजबूत आहे. ठीक आहे, वादळ येतं आणि वादळ निघून जातं. वादळामध्ये नुकसान जनतेचं होतं, हे जनता आता ओळखली आहे. हे जे काही भाजप रूपी वादळ आले, सामाजिक ध्रुवीकरण करून, धार्मिक ध्रुवीकरण करून, ते वादळ आता लोकांच्या डोक्यात आलंय की हे वादळ नुकसानदायक वादळ आहे. हे वादळ ओसरलं पाहिजे, हे वादळ संपलं पाहिजे आणि नव्यानं पुन्हा सर्व समाजाला, जाती धर्माला घेऊन सर्व समावेशक विचारांनी काम करणारी मंडळीची आणि विचाराची आवश्यकता आहे. म्हणून मला वाटतं की या 3ही नगर परिषदेमध्ये काँग्रेसची सत्ता येणार आणि काँग्रेसचा पंजा लोक निवडून देतील, काँग्रेसला निवडून देतील आणि हा जिल्हाच मुळात काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला जिल्हा आहे. खासदार आमचा आहे, एक आमदार आमचा आहे, एक आमदार थोडक्या मतांनी पडलेला आहे. त्यामुळे इथे भाजपला काही स्कोप नाही. आता धनशक्ती आहे, त्या विरुद्ध आम्ही जनशक्तीच्या रूपाने निवडणूक लढतो. प्रचंड धनशक्ती इथे वापर केली जाणार आहे. आता चर्चा तर प्रचंड आहे शहरामध्ये की 5-5 हजार रुपयाचं पॉकेट तयार केलं गेलेलं आहे. ही चर्चा आहे. यातून काय लोकांपर्यंत मेसेज जाणार हे येणारा काळ ठरेल. पण गडचिरोलीची असेल की वडसा, आरमोरीची जनता पॉकेटला भुलणार नाही आणि विकासाला साथ देईल, हा आमचा विश्वास आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे काँग्रेसला किंवा दुसऱ्या पक्षाला काही फरक पडणार का? नाही, असं आहे की मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत आणि पहिल्यांदाच मुख्यमंत्री प्रत्येक नगर परिषदेमध्ये जाऊन सभा घेत आहे. मला वाटतं की यातूनच इथे आमचा विजय निश्चित ठरतोय. जर मुख्यमंत्र्यांना इतकी सभा घ्यावी लागतात म्हणजेच त्यांचा काय रिपोर्ट असेल की इथे भारतीय जनता पक्षाचा पराजय होतोय, त्यामुळे ते येत असतील. पण ते आल्यामुळे काही भारतीय जनता पक्षाचा पराजय ते रोखू शकणार नाही असं मला वाटतं. आपण बघू शकतो काँग्रेसचे दिग्गज नेते विजयभाऊ वडेट्टीवार प्रतिक्रिया देत होते. कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.